मान्सून संदर्भात मोठी बातमी. या जिल्ह्यामध्ये होणार पुढील काही दिवसांमध्ये तुफान पाऊस. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल जाणवू लागलाय. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडत असल्या तरी राज्याच्या बहुतांश भागात 10 जून पूर्वी नैऋत्य मान्सून दाखल होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पूर्व पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलंय. हवामान अंदाजानुसार 1 जून पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण विभागातही काही ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस मान्सूनचा पाऊस नसून स्थानिक वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणारी मान्सून पूर्व स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सून दाखल झाला असं समजू नये. सध्या नैऋत्य मान्सूनचे केरळमध्येही आगमन झालेलं नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात त्याचा वेगानं प्रवेश होण्याची शक्यता कमी मानली जाते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या काही सरींवर विश्वास ठेवून पेरणी सुरू केल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी मान्सून दाखल झाल्यानंतरच पेरणी करणं अधिक सुरक्षित ठरेल असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40°C पुढेच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. हवामानातील या बदलत्या परिस्थितीत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाच्या वेळी झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणं टाळावं. तसेच